हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही स्वस्त आणि मजेत असाल. माझं स्वतःचं मॉर्निंग रुटीन तर झालं. म्हटलं आता या झाडाची सुद्धा केअर करून घ्यावी. उन्हामुळे या स्पायडर प्लांटची अवस्था खूप अशी खराब झाली होती. त्याची सगळी पाने उन्हामुळे जळून गेल्यासारखी झाली होती. आज जर याला पाहिलं नसतं तर हे झाड टिकणार नव्हतं असं वाटत होतं. हे झाड बाहेर राहिल्यामुळे त्याची उन्हात पाने पूर्ण जळून गेली होती, म्हणून त्याची पटापट कैचीने काटून पाने वेगळी केली. आणि हा बघा ना, मी सकाळीच कॅमेरा सेट करत असताना समोरच येऊन बसला. कुंडी बाहेर काढून झाडाला असं भरपूर पाणी दिलं. थोड्या वेळाने त्यांना घरात घेऊन आले. ह्या 2 प्लांटची कटिंग केली तर म्हटलं घरात असणारे छोटे मोठे प्लांट आहे त्यांची सुद्धा वाढलेली पाने काढून टाकावी, म्हणजे ते पूर्वीसारखे टवटवीत राहतील. या डायनिंग टेबलची अवस्था तुम्ही बघू शकता. याचा उपयोग जेवणासाठी कमी पण घरातील छोट्या मोठ्या वस्तू ठेवण्यासाठी जास्त होत असतो. जी वस्तू तुम्हाला कुठेही शोधून सापडणार नाही ती तुम्हाला नक्कीच या डायनिंगवर मिळणार. मग आज मनावर घेतले की याला पूर्वीसारखे मस्तपैकी जेवणासाठी तयार करूया. पटापट डायनिंगवरचा पसारा काढला आणि त्याच्यावरची धूळ साफ करायला घेतली.
टेबलवरती ठेवण्यासाठी मी हे ऑनलाईन वुडन रॅक घेतली. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, मी काही ग्लास कंटेनरसुद्धा मागवलेले होते. या छोट्या बरण्यांमध्ये मला घरचे ड्रायफ्रूट्स ठेवायचे होते. आपल्या सकाळच्या धावपळीत घरात ड्रायफ्रूट राहूनसुद्धा खायचे आपण विसरून जातो. घरी किराणा आणतो तेव्हा सर्व ड्रायफ्रूट आपण मोठ्या बरण्यांमध्ये ठेवतो, जे की एकाच जागी राहतात. आपल्या लक्षातसुद्धा राहत नाही की ते काढून आपण खावे. अशा प्रकारे म्हणून मी हे छोट्या बरण्यांमध्ये ड्रायफ्रूट्स टेबलावरच ठेवून घेतले. रोज सकाळी नाश्ता करताना आपलं लक्ष त्यावरती जावं आणि आपल्या खाण्यातसुद्धा ते येतील म्हणून. रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण हे गोष्ट विसरूनच जातो की आपल्याला ड्रायफ्रूटसुद्धा खावे लागतात म्हणून. माझी ही आयडिया तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की सांगा. जी होते ती फ्रूट्स टेबलवर ठेवली आणि सोबत पाण्याचा जगसुद्धा. बघा किती सुंदर दिसत आहे. आता डायनिंग पुन्हा रोजच्या जेवणासाठी तयार असा करून घेतला. डायनिंग टेबल क्लीन करत असताना भरपूर अशी भूक लागली. मग काय पटापट नाश्ता करायला घेतला. नाश्त्यामध्ये आज मी साबुदाण्याची खिचडी करायचं ठरवलं आणि पटापट असा नाश्ता बनवून घेतला. नाश्ता झाल्यानंतर लगेचच आंघोळीला गेली आणि मस्तपैकी केस वॉश करून घेतले. शॉपवर जाण्यासाठी पटापट तयार व्हायला लागले आणि पटकन अशी तयारी करून मी शॉपसाठी निघाले.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. चला बाय.